Hello friends, today we will see the next point, that is protein synthesis. या पॉइंट्स मध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन इम्पॉर्टंट स्टेप्स किंवा मेथड्स यामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे जेनेटिक कोड बद्दल. तर आपण थोडंसं त्याही अगोदर बघूया जीन what kind of information, what kind of information gene have. हा एक असा प्रश्न आहे, याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. जीन मध्ये कसल्या प्रकारचं इन्फॉर्मेशन आहे, दॅट क्वेश्चन्स आन्सर गिवन by George Biddle and Edward Tatum in the year 1941. या प्रश्नाचं जीनमध्ये कशा प्रकारचे इन्फॉर्मेशन आहे, या प्रश्नाचं उत्तर चांगल्या पद्धतीने या सायंटिस्टने दिलेलं आहे. फॉर दॅट दे यूज ए फंगस Neurospora crassa, that is the genus, that is the species. The fungus name Neurospora crassa. That fungus spores exposed to the mutagenic agent, that is X-ray, which cause a mutation. बघा, या सायंटिस्टने काय केलं, एक फंगस घेतलं, त्या फंगसचे स्पोर्स घेतले आणि त्या स्पोर्सला एक्सपोज केलं, सानिध्यात आणलं. कशाच्या? या म्युटेशन घडवून आणणाऱ्या अशा एजंट्सच्या. त्या एजंटचं नाव आहे एक्स-रे. ते एजंट आहे एक्स-रे. त्या एक्स-रेच्या समोर ते स्पोर्स एक्सपोज केले. त्यावेळेस काय झालं, त्या स्पोर्स मध्ये म्युटेशन घडून आलं आणि त्याला काही म्युटंट स्ट्रेन्स आढळले. त्या सायंटिस्टला म्युटंट स्ट्रेन आढळले आणि दॅट म्युटंट स्ट्रेन्स lack of some specific enzymes. That mutant strains lack of some specific enzyme. तेव्हा त्या सायंटिस्टच्या लक्षात असं आलं, म्युटेशन मीन्स सडन चेंज. हा एक असा बदल आहे, अचानक बदल होतो आणि तो बदल कशामध्ये होतो, कधी क्रोमोझोम्स मध्ये बदल होतो, कधी जीनच्या लेवलवरती बदल होतो. जेनेटिक जीन लेवल म्युटेशन असतं किंवा क्रोमोझोमल म्युटेशन असतं. तर हे जीन लेवलचं म्युटेशन आहे, याच्यातली जी न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे जीन मधली, तिच्यामध्ये चेंज होतो आणि म्युटेशन घडतं. आणि आपल्याला माहिती आहे डीएनएचं सेगमेंट म्हणजे जीन आहे आणि तो जीन काय करत असतो, ईच जीन कोड ए स्पेसिफिक एन्झाइम. प्रत्येक जीन हा एखादा विशिष्ट असा एन्झाइम कोड करत असतो. मग काय झालं, याच्यामध्ये म्युटेशन घडून आल्यामुळे, तिथं म्युटेशन झाल्यामुळे, सडन चेंज झाल्यामुळे एखादं एन्झाइम त्या म्युटंट स्ट्रेन्स मध्ये आढळलं आणि याच्यावरून या सायंटिस्टनी एक हायपोथेसिस मांडलं, वन जीन वन एन्झाइम हायपोथेसिस. काय हायपोथेसिस मांडलं, वन जीन वन एन्झाइम हायपोथेसिस. म्हणजे या सायंटिस्टला काय वाटलं की एक जीन एक एन्झाइम कोड करतो, स्पेसिफाय करतो असं वाटलं आणि म्हणून त्या सायंटिस्टने काय म्हणलं, एक हायपोथेसिस मांडलं. त्याला काय म्हणतात, वन जीन वन एन्झाइम हायपोथेसिस. बट लॅटर ऑन व्हॉट हॅपन, another scientist, Vernon Ingram, the name of scientist Vernon Ingram. Vernon Ingram in 1957.
एक दुसरं हायपोथेसिस मांडलं 1 जीन 1 पॉलीपेप्टाइड हायपोथेसिस. या सायंटिस्टनी त्यांचं पहिल्या सायंटिस्टचं जे काय होतं हायपोथेसिस होतं 1 जीन 1 एन्झाईम. एक जीन एक एन्झाईम कोड करतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण या सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की हे एक जीन एक एन्झाईमच कोड करत नाही, तर हे अनेक प्रोटीन्स कोड करतात जीन, आणि सगळे प्रोटीन्स हे एन्झाईम्स नसतात. म्हणून त्यांनी काय म्हणलं 1 जीन 1 पॉलीपेप्टाइड हायपोथेसिस असं पुढचं त्यांनी एक लॅटर आउट 1957 मध्ये हे हायपोथेसिस मांडलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला माहिती प्रोटीन सिंथेसिस ही एक अशी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये लिव्हिंग सेल्स मध्ये चालू असते. That is a metabolic activity. Protein synthesis is a important, essential and significant metabolic activity, and that continuously occurs in the body of organism or in the cell. And for a particular expression of a phenotypic expression of a particular character required a biochemical phenotypic expression of character. Phenotypic expression of a character required a biochemical reactions. Biochemical reactions. What is meant by phenotypic expression? बाह्य दृश्य, external appearance of an organism, that is phenotypic expressions. And for phenotypic expressions we require a biochemical reactions. Now what is meant by biochemical reactions? Chemical reactions takes place in the living cell, that is biochemical reactions. And for initiation and completion of these biochemical reactions required a enzymes. Enzymes are required for initiation and completion of these biochemical reactions. ह्या बायोकेमिकल रिएक्शन्स आहेत त्यांना काय स्टार्ट होण्यासाठी आणि त्या रिएक्शन्स कंप्लीट होण्यासाठी कशाची गरज असते? एन्झाइम्सची गरज असते. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती ऑल एन्झाइम्स आर नॉट प्रोटीन्स, so that another structural proteins, catalytic proteins also required for the cell or for the living organism for each movement. Then so that protein synthesis is a very important and significant process or metabolic activity. So that we go toward the next point, that is the genetic code. What is meant by genetic code? Genetic code बघूया आपण. Now genetic code means what? आपण याच्या अगोदर mRNA चे सिंथेसिस पाहिलेलं आहे. हे बघा, हा सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये हा डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. तो डबल स्ट्रँडेड डीएनए सिंगल स्ट्रँडेड होतो आणि या टेम्पलेट वरती या डीएनएच्या स्ट्रँड वरती mRNA चं स्ट्रँड तयार होतं. मग या डीएनए कडे जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असतं, जे काही माहिती असते, जे काही सिक्वेन्स असते न्यूक्लियोटाइडची, ती सर्व कशावरती कॉपी होते? या mRNA. Whatever may be genetic information present on the DNA strand, that will be transferred on the mRNA strand. Now genetic code means what? DNA provide information in the form of a codons to the mRNA for polypeptide chain synthesis or formation. म्हणजेच प्रोटीनचं सिंथेसिस होण्यासाठी आवश्यक असणारे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन डीएनए कडून mRNA कडे पाठवली जाते. मग ते जे
इन्फॉर्मेशन पाठवलं जातं ते ट्रिपलेट कोडॉन्स मध्ये पाठवलं जातं. त्यालाच जेनेटिक कोड म्हणतात, त्यालाच mRNA ची लँग्वेज म्हणतात आणि मग हे त्यालाच क्रिप्टोग्राम पण म्हणतात. तर आपल्याला हे जे जेनेटिक कोड आहे ते कसे तयार झाले ते आपल्याला पाहायचं आहे. आपण बघूया कोडॉन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय कोडॉन. कोडॉन इज नथिंग बट ए triplet of nucleotides, triplet of nitrogen bases present on the mRNA strand. That is mean a codon. A triplet of nucleotides present on a triplet of nucleotide present on mRNA strand. mRNAच्या स्ट्रँड वरती काय आहे, ट्रिपलेट आहे न्यूक्लियोटाइडची किंवा नायट्रोजन बेसिसची, त्यालाच काय म्हणतात, कोडॉन म्हणतात. तर या कोडॉन्स बद्दल एकदम चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला दिलेली आहे कोणी, जॉर्ज गॅमो. जॉर्ज गॅमो या सायंटिस्टनी कोडॉन्स बद्दल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर डायरेक्ट इव्हिडन्स याच्याबद्दल दिलेला आहे क्रिक या सायंटिस्टनी, जॉर्ज गॅमो, क्रिक या सायंटिस्टनी. आणि त्याच्यानंतर जॉर्ज गेमो या सायंटिस्टच्या नंतर आणखी बरेचसे सायंटिस्ट आहेत ज्यांनी कोडॉनचा अभ्यास, जेनेटिक कोडचा अभ्यास, त्यांनी काय केलं, आरएनए हे आर्टिफिशियल आरएनए mRNA तयार केला आणि आर्टिफिशियल mRNA तयार करून तो mRNA जो जेनेटिक कोड आहे mRNA वरचा तो क्रॅक केला किंवा डेसिफरेट केला. म्हणजे त्याच्यामध्ये जी सांकेतिक भाषा होती ती सांकेतिक भाषा रीड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यामध्ये हेनरिच मिथाई आहे, निरनबर्ग आहे, खुराना आहे, असे काही सायंटिस्ट आहेत आणि या सायंटिस्टला खुरानाला वगैरे नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर अशा या सायंटिस्टनी हा जेनेटिक कोड क्रॅक केला, डेसिफरेट केला आणि स्टडी केलेला आहे जेनेटिक कोडचा. तेव्हा त्यांच्या लक्षात हे आलं की mRNA किंवा आरएनए मध्ये जे नायट्रोजन बेसेस आहेत, ॲडेनाइन, ग्वानिन, थायमाइन च्या ऐवजी आपण न्यूक्लिक घेणार आहे. ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन and instead of thymine here न्यूक्लिक because that is RNA, not only mRNA. RNA मध्ये जे काही नायट्रोजन बेसेस आहेत, जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्या न्यूक्लियोटाइड्सचा यूज करून काय केलेले आहे, त्यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स केले आणि काय तयार केले, कोडॉन्स तयार केले. आणि मग आपल्याला माहिती आहे ईच कोडॉन स्पेसिफाय ए पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. प्रत्येक कोडॉन एक विशिष्ट असा अमायनो ऍसिड कोड करतो. तर अशा नायट्रोजन बेसिस पासून काय केलेले आहे, जेनेटिक कोड तयार केलेले किंवा पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ कोडॉन्स तयार केले. तेव्हा या 4 नायट्रोजन बेसिस पासून काय तयार झाले, 4 नायट्रोजन बेसिस पासून 64 काय तयार झाले, कोडॉन्स तयार झाले. and out of that 64 codons, 3 codons they act as a termination codon. Termination codon or they are called as a nonsense codons because these codons does not specify any amino acid. हे जे codons असतात ते amino acid specify करतात. मग हे codons त्यापैकी 64 codons पैकी 3 codons कसे टर्मिनेशन codons आहेत आणि 61 codons कसे आहेत, sense codons आहेत. ते sense codons means they code the specific amino acids. And you know that for protein synthesis 20 different types of amino acids are required. And cell cytoplasm contains 20 different types of amino acids and these amino acids 20 required for synthesis of a one protein molecule. काही सायंटिस्ट मधून असंही म्हणणं होतं की आपल्याला 21 अमायनो ऍसिड लागतो सेलेनोसिस्टाइन, परंतु त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आलेले आहेत. तो जो अमायनो ऍसिड आहे त्याला स्पेसिफाय करणारा हा टर्मिनेशन कोडॉन पैकीच एक कोडॉन आहे, त्यामुळे तो स्टँडर्ड अमायनो ऍसिड म्हणून कन्सिडर नाही केला जात. त्याच्यानंतर सेलेनोसिस्टाइन हे अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी सेलेनियम या एलिमेंटची पण गरज पडू लागली. त्यामुळे तो 21वा जो अमायनो ऍसिड आहे सेलेनोसिस्टाइन तो अमायनो ऍसिड कन्सिडर केला नाही
आणि शेवटी फायनली हे ठरलं की 20 अमायनो ऍसिड्स आर रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ ए 1 प्रोटीन मॉलिक्युल्स. मग आपण बघणार आहे आपल्याकडे कोडॉन्स किती आहे 64. मग ह्या 64 कोडॉन्स मध्ये आपण बघूया कसे 64 कोडॉन्स तयार झाले. आणि मग ह्या कोडॉन्स मध्ये आपण त्याला मगाशी डेफिनेशन सांगितलेले ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड्स मीन्स कोडॉन कंटेन्स ए 3 न्यूक्लियोटाइड्स. काय म्हणालो आपण एका कोडॉन्स मध्ये काय आहे 3 न्यूक्लियोटाइड्स. मग असा प्रश्न आपल्या समोर येतो की कोडॉन्स एक न्यूक्लियोटाइड का बनलेले नाही, त्याच्यामध्ये एकच नायट्रोजन बेस का नाही. Each codon contains 3 nucleotides. Nucleotides. Why there is no one nucleotide? Why there is no 2 nucleotides? Why there is 3 nucleotides? असा प्रश्न आहे. मग त्याचं उत्तर असं दिलेलं आहे जर समजा if our codons contains a 4:1. 4 means a single. You know that our total nucleotides are 4. Adenine, guanine, cytosine, and urease. These RNA nitrogen bases are used for codon synthesis. So, if our we take one codons or one nucleotide for formation of a one codon, then we get only 4 codons from that 4 nucleotides. आपण जर एका कोडॉन मध्ये एकच न्यूक्लियोटाइड घेतला तर आपल्याकडे एकूण किती कोडॉन्स तयार होतील 4च कोडॉन तयार होतील. आणि आपल्याकडे अमायनो ऍसिड्स किती आहेत 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स. Then 20 different types of amino acids specify required minimum 20 codons. And now if we use a 4 nucleotides, then we get a 4 codons. These are not enough, these are not sufficient to specify a 20 amino acids. So then if we use a 4:2 means 4 multiplied by 4 is equal to 16 codons. How much codons are synthesized? 16 codons. If you take a 2 letters, 2 alphabets from that codon, from that nucleotides, from that nitrogen bases. Nitrogen base 4 आहे. त्यापैकी आपण दोन जर न्यूक्लियोटाइड्स घेतले आणि त्याच्यात काय होईल 4:2 means 16 codons तयार होतील. And आपल्याला ते 16 codons are also not sufficient to specify the 20 amino acids because codons number is less and amino acids number is more. Then for that you have to take 4:3 means 4 multiplied by 4 multiplied by 4 is equal to 64 codons. How many codons? 64 codons are produced. Now we take three alphabets, 3 nitrogen bases, 3 nucleotides for synthesis of a one codon. एक कोडॉन बनवण्यासाठी जर आपण 3 न्यूक्लियोटाइड्स घेतले तर आपल्याला टोटल असे त्यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स जर बनवले तर आपल्याला टोटल 64 कोडॉन्स मिळतील. And nowadays 64 codons are more than sufficient to specify the 20 amino acids. So we have to take a 3 nucleotides for formation of a one codon. आपला प्रश्न काय होता की एक कोडॉन तयार करण्यासाठी ट्रिपलेटच का यूज केलेला आहे, 3च कोडॉन्स का घेतले, एक कोडॉन का नाही घेतला, 2 कोडॉन्स का नाही घेतले. तर बघा एक कोडॉन घेतला तर एक न्यूक्लियोटाइड घेतला तर आपल्याला 4 कोडॉन्स मिळतात. किंवा 2 नायट्रोजन बेसेस घेतले, 2 अल्फाबेट्स घेतले नायट्रोजन बेसेसचे तर आपल्याला 16 कोडॉन्स मिळतात. आणि जर आपण 3 न्यूक्लियोटाइड्स घेतले आणि त्यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स करून आपल्याकडे टोटल 4 न्यूक्लियोटाइड्स त्यांचे
GC. तर यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स केले आणि 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र करून कोडॉन्स तयार केले तर आपल्याला किती मिळाले 64 आणि ते कशा आहेत मोर दॅन सफिशियंट कशासाठी टू स्पेसिफाय द अमाइनो ऍसिड्स. आपल्याला माहिती आहे टोटल 64 आहे त्या 64 पैकी 63 कशा आहेत सेन्स कोडॉन्स आहेत मीन्स दे स्पेसिफाय द अमाइनो ऍसिड and 3 are nonsense codon that does not specify any amino acids. Then we will go towards the possible combinations of these nucleotides or nitrogen bases and form a genetic code. आपण आता या ठिकाणी काय बनवणार आहोत एक टेबल बनवणार आहोत आणि त्या टेबलच्या सहाय्याने पाहणार आहोत जेनेटिक कोड. हे बघा याचा आपण काय घेणार आहे सिक्वेन्स घेणार आहे न्यूक्लियोटाइडची. आपल्याला काय करायचं आहे जेनेटिक कोड 64 जेनेटिक कोड्स बनवायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीचं बॉक्स तयार करून घ्यावा लागेल आणि त्या बॉक्स मध्ये आपण सिक्वेन्स अशी दिलेली आहे UCAG and G. Then UCAG, आपल्याला न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एक या ठिकाणी तयार केलेले सेंटेन्स तयार केलेले युनिव्हर्सिटी क्लास अटेंड गर्ल्स. युनिव्हर्सिटी क्लास अटेंड गर्ल्स ही जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे जी आपण जेनेटिक कोड तयार करण्यासाठी या ठिकाणी यूज केलेली आहे ती लक्षात राहण्यासाठी आपण एक सेंटेन्स तयार केलेला आहे युनिव्हर्सिटी क्लास अटेंड गर्ल्स. तर बघूया यांचे कसे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. एक मिनिट.